आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी। हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, तर राज्यामधील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचा निर्णय। रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी। पुण्यातून एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये दाखल। रायगड, चिपळूण आणि खेडमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात। गरज पडल्यास पुण्याहून अजून तुकड्या मागवण्यात येणार। चंद्रपूरमध्ये अतिमुसळधार पावसाची हजेरी। पुढील 24 तास पावसाचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी, खेड इथल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या महिलेचा बचाव। घराच्या माळ्यावर अडकली होती महिला, घराच्या छताला लागलं होतं पुराचं पाणी। धुळे शहरामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाचं आगमन। जोरदार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा। जळगाव, चोपडा आणि अमळनेरला 3 तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका। शेतामध्ये गुडघाभर पाणी, पिकं पाण्याखाली। धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुरणातील धबधबा प्रवाही। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, तर सुविधा उपलब्ध करून देण्याची पर्यटकांची मागणी। चिपळूण चिंचनाका परिसरामध्ये साचलं पुराचं पाणी। चिपळूण बाजारपेठेमध्ये जाणारा मार्ग पाण्याखाली। कल्याण पूर्वेमधील विठ्ठलवाडी तलाव पावसामुळे ओव्हरफ्लो। तलावाचं पाणी रस्त्यावर, वाहन चालकांची कसरत। पुण्याच्या उत्तम नगर भागामध्ये मुसळधार पावसामुळे इमारतीची सीमा भिंत कोसळली। भिंत कोसळून वाहनांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या विविध भागामध्ये पाणी साचलं। वाहन चालकांची मोठी कसरत। 3 तास झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नागपुरात पावसाची हजेरी। गोसेखुर्द धरणातून होणार 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर। रायगड जिल्ह्यातील 4ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं पातळी ओलांडली। भांडूपच्या फरीदनगरमध्ये घराचा काही भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दिवाणखवटी आणि विनेरे दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प। जेसीबीच्या साह्यानं मातीचा ढिगारा हटवला। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं रत्नागिरी स्थानकामध्ये प्रवासी अडकले। अडकलेल्या प्रवाशांनी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत संवाद साधला। सामंतांच्या निर्देशानंतर कोकण रेल्वे प्रशासनासाठी प्रवाशांसाठी जेवणाची सोय। बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 2 दिवसांपासून बत्ती गुल। रुग्णांवर अंधारामध्ये उपचार। वीज नसल्यानं रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता। चिपळूण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। तालुक्यामधल्या पाथरुंगी नदीनं इशारा पातळी ओलांडली। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। चिपळूणचा सवत्सडा धबधबा प्रवाहित। मुसळधार पावसामुळे सवत्सड्याचं रौद्ररूप। रायगड जिल्ह्यामधल्या नागोठण्यामध्ये शिरलं पुराचं पाणी। नागोठणे बसस्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा। अंबा नदीनं धोक्याच्या इशारा पातळी ओलांडली। वाशिम जिल्ह्यामध्ये लेंडी नदीला पूर। एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं राजकीय मार्ग बंद। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। धरणातील पाणीसाठा 25%वर। रायगडच्या पालीमधील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला विठ्ठलवाडी धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण। आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्ष बैठकीला विरोधक येणार होते, पण बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला। तुम्हाला मतदान केलेल्या समाजानं तुमचं काय बिघडवलंय? बारामतीतूनच छगन भुजबळांचा पवारांना सवाल। शरद पवारांनी फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? बैठकीचा अजेंडा आल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा छगन भुजबळांना सवाल। बारामतीमध्ये जनसन्मान मेळाव्यामध्ये भुजबळ भाषणाला उभे असताना मराठा समाजाची घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। घोषणाबाजीनंतर भुजबळांनी भाषण आटोपतं घेतलं। छगन भुजबळ खोटं आणि निराधार बोलत आहेत। भुजबळ मला कुठल्या अधिकाऱ्यांना सांगणार? पवारांना घेऊन या। गळ्यामध्ये हड्डी आल्यामुळे विरोधी पक्षांची आठवण येते। विजय वडेट्टीवारांचा भुजबळांवर पलटवार। तुम्ही इतक्या बैठका घेतल्या, आम्हाला कधी हाक तरी मारली का? तुम्हाला फक्त आग लावायची होती, आम्हाला फोन आला नाही। सरकार ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवतंय। जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल।
हौसे नवसे गवसे येतील आणि खोटं नरेटिव्ह पसरवतील. तुम्ही भावनिक होऊ नका, विकासाचं राजकारण करायला शिका. भावनिकतेनं विकास होत नसतो. बारामतीमधून अजित पवारांचं जनतेला आवाहन. यश पचवायचं असतं आणि अपयशानं खचून जायचं नसतं. बारामतीमध्ये बोलताना अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन. चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना 1,500 मिळणार. विधानसभेमध्ये माहितीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील. बारामतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. शेतकरी कामगार पक्ष फोडण्याचं पाप शरद पवारांनी केलं होतं. आता उरला सुरला शेकाप पक्षही पवारांनी संपवला. शेकापला संपवण्याची सुरुवात आणि शेवटही पवारांनीच केली. आमदार सदाभाऊ खोत यांची टीका. चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय. नितीन गडकरींनी भर कार्यक्रमातून कान टोचले. भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय आहे? आपणही तेच काम केलं तर आपल्या येण्याचा फायदा काय, असाही केला सवाल. अजित पवार यंदा बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा. सुनेत्रा पवार पडल्या तर निवडणूक लढणार नाही असं म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल. त्यांच्याऐवजी जय पवार लढणार असल्याची शक्यता. बारामतीमध्ये अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी पावसात भिजत ऐकलं अजित पवारांचं भाषण. लोकांमध्ये सहभागी होत भर पावसामध्ये सभेत उपस्थिती. चंद्रबाबू नितीश कुमार यांना सद्बुद्धी सुचली तर सरकार कोसळेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. घोडे बाजारामुळे जनता माहितीला मतदान करणार नाही. अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केले. आता तेच क्लीन चिट देतात. सुप्रिया सुळेंचा निशाणा. अजित पवारांवर केलेले आरोप खोटे असतील तर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये. वरिष्ठ पातळीवर निर्णय. सुनील तटकरेंची माहिती. लोकसभेतील उणिवा विधानसभेतील मध्ये भरून काढू. महाराष्ट्रामध्ये लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑगस्टला भरला तरीही जुलैचे पैसे मिळणार. फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका. अजित पवारांचं आवाहन. अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात. शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल. अजित पवार यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता. शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा. राऊतांचा निशाणा. आरोपीनं पक्ष बदलल्यावर सरकार घोटाळ्यासंबंधित खटला बंद करते असाही घणाघात. 19 तारखेला माहिती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार. मागण्या पूर्ण झाल्यास आमदारकीची निवडणूक लढणार नाही. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंना कुठे जायचं हे ते स्वतः ठरवतील. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. मी माहितीमध्ये आहे असं कोण म्हणालं? बच्चू कडूंनी केलं होतं वक्तव्य. काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी या आठवड्यातच कारवाई होणार. सूत्रांची माहिती. अशोक चव्हाण बाबा सिद्दीकींच्या समर्थकांची मतं फुटल्याचा संशय. हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती. काँग्रेसची मतं फुटली हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. मतं फुटलेले आमदार चव्हाण समर्थक असल्याचा संशय. मी कुठलीही गद्दारी केली नाही. माझी बदनामी थांबवा. त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. खोसकरांवर क्रॉस वोटिंगचा आरोप. परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांमध्ये माझं नाव पाहून दुःख झालं. क्रॉस वोटिंग मी केलं नाही. 70-80 वर्षांपासून आमचं कुटुंब काँग्रेससोबत. आमदार शिरीष चौधरी यांची प्रतिक्रिया. फुटलेल्या दोषी आमदारांवर पारदर्शक कारवाई करावी. पक्षश्रेष्ठी माझ्यावर अन्याय करणार नाहीत. आमदार मोहन हंबर्डेंकडून विश्वास व्यक्त. मतं फोडलेल्या काँग्रेसच्या याच आमदारांनी चंद्रकांत हंडोरेंचा पराभव घडून आणला होता. काँग्रेस शिस्तबद्ध पक्ष. ते या आमदारांवर कारवाई करतील. राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेससोबत गद्दारी करणाऱ्या आमदारांची ओळख पटली. अनिल देशमुखांची माहिती. गद्दार आमदारांवर काँग्रेसकडून कारवाईच्या हालचाली सुरू असल्याचंही वक्तव्य. 2 वर्षांपूर्वी टांगा पलटी केला नसता तर आज कामं झाली नसती. मवियाचं सरकार असतं तर मोकळं जॅकेट घालून फिरावं लागलं असतं. मंत्री शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेला टोला. नांदेडमध्ये उद्घाटनाच्या वेळेला बॅनरवर नाव नसल्यानं अशोक चव्हाणांसमोर वसंत चव्हाण समर्थकांची घोषणाबाजी. उद्घाटनावरून खासदार वसंत चव्हाणांचा कार्यक्रमावर बहिष्कार. वसंतराव चव्हाण आले होते हे मला माहिती नाही. त्यांनी बहिष्कार टाकला हेही मला माहिती नाही. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर भावंड दिसले तर मिशा काढीन असं दादा म्हणालेले. आता संपूर्ण पवार कुटुंब बारामतीमध्ये फिरतंय. अजून दादांनी मिशा काढल्या नाहीत. वस्ताला पाठवायचा का? शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजितदादांना टोला. बेलापूर विधानसभेमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. बेलापूरमधून उमेदवार देण्याची शिंदे गटाचे उपनेते विजय नहाटांची मागणी. बेलापूर विधानसभेमध्ये सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार. नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याचं काम करू. शिंदे गटाच्या विजय चौगुले यांचं विधान. सध्या नवी मुंबईमध्ये भाजपचे गणेश नाईक आमदार.
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट, ऐतिहासिक सभेचं चित्र बोलकर, शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा. नंदुरबारमध्ये माजी खासदार हिना गावित 6 तालुक्यांमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार, कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण व्हावा यासाठी घेतला जाणार मेळावा. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या निवडीनंतर भर पावसामध्ये मिरवणूक, समर्थकांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये शेकडो मुस्लिम युवकांचा शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश, मुस्लिम युवक आणि 100 मुस्लिम महिलांच्या हाती शिवबंधन. मनोज जरांगेंकडून मध्यरात्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन, मंदिर समितीकडून मनोज जरांगेंचा सत्कार. मुख्यमंत्री शिंदेंकडून दुचाकीवरून प्रवास करत 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडून दुचाकीवरूनच दर्शन रांगेचा आढावा. आषाढी वारीमध्ये मंडपामध्ये वारकरी भक्तांसाठी पंचतारांकित व्यवस्था निर्माण करण्याकडे आरोग्य विभागाचा कल, वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी शिबिरामध्ये करण्याचं उद्दिष्ट. अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा यासाठी विठुरायाकडे साकडं. नाशिकच्या मालेगावमध्ये बस मिळत नसल्यानं वारकरी संतप्त, मालेगाव बस डेपोमधून वारकऱ्यांना उडाउडीची उत्तरं, वारकऱ्यांनी हरिपाठ करत सुरू केलं आंदोलन. उद्यापासून विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं जाणार, जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं संभाजीराजेंना आश्वासन, चर्चेनंतर संभाजीराजेंचं आंदोलन मागे. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी, तर अतिक्रमण हटवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. जिल्हाधिकारी संभाजीराजेंसोबत बोलणं झालंय, गडावरील अतिक्रमण काढून पावित्र्य राहिलं पाहिजे, प्रकरण न्यायप्रविष्ट, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कुणीही कायदा हातामध्ये घेऊ नये, शंभूराज देसाईंचं आवाहन, विशाळगडावर अतिक्रमण झालं असेल तर प्रशासन कारवाई करेल अशी माहिती. आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, जरांगेंनी फडणवीसांचा पिछा सोडून शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया.